महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणुकांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आल्यानं समस्त बसवप्रेमी आणि बसव भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। जगज्योती श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील आणि मध्यवर्ती महामंडळाचे समिती अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी दिली। बुधवारी सकाळी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाची पोलीस आयुक्तालयात चर्चा झाली। यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती आणि मिरवणूक काढण्याबाबत येणाऱ्या अडचणी आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी मिरवणुकीची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत वाढवून देण्याची मागणी केली। तसंच श्री महात्मा बसवेश्वर जयंती मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी प्रशासनाकडे परवानगी मागताना मध्यवर्ती महामंडळाचं शिफारसपत्र जोडावं आणि जी मंडळं मिरवणूक न काढता केवळ मंडपात मूर्ती प्रतिमा स्थापन करून जयंती साजरी करतात अशा मंडळांनीही परवानगी काढताना मध्यवर्ती महामंडळाचं शिफारसपत्र सोबत जोडावं, असं ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी सांगितलं। मंडळांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनानं महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवासाठीच्या परवानगीकरता एक खिडकी योजना सुरू करावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी यावेळी केली। या सर्व मागण्यांना पोलीस प्रशासनानं हिरवा कंदील दाखवत सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, मध्यवर्ती महामंडळाचे समिती अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, कार्याध्यक्ष विजय कुलथे, सचिव बसवराज साबळगी, उपाध्यक्ष केदार बनारोटे, खजिनदार अनिल परमशेट्टी, ट्रस्टी गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, सिद्धेश थोबडे, सचिन शिवशक्ती, गुरुशांत मोकाशी, मल्लीनाथ सोलापुरे, नगरसेवक अक्षय अंजिखाने, विश्वनाथ पॅटी, सागर अतनुरे, गुरुराज पद्मगोंडा, ओंकार विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती। मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने आज पोलीस आयुक्तालय येथे मीटिंग झाली। त्यामध्ये मध्यवर्तीच्या वतीने बसवेश्वरांच्या जयंती मिरवणुकीसाठी रात्री 12पर्यंत मिरवणुकीला परवानगी मिळावी असं आपण त्या ठिकाणी मागणी केली। त्या मागणीला मध्यवर्ती महामंडळाच्या मागणीला यंदाच्या प्रथमच यश आलं। सोलापूर शहरातील जे काही मध्यवर्ती महामंडळ सहभागी होणार आहेत बसवेश्वर जयंती मिरवणुकीमध्ये, त्यांना यंदाच्या वर्षी 12पर्यंत मिरवणूक काढता येणार आहे। याबद्दल प्रथमतः मी पोलीस खात्याचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। दुसरी मागणी अशी होती की सोलापूर शहरामध्ये जे काही मंडळं या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना यंदाच्या वर्षीची जी परवानगी आहे ते लवकरात लवकर मिळावी असा विषय त्या ठिकाणी झाला आणि महात्मा बसवेश्वरांची मिरवणूक स्थापना 16 तारखेला आपण अवोरमठ मल्लिकार्जुन मंदिर येथे आपण करणार आहोत, त्यासुद्धा त्या ठिकाणी परवानगी मिळाली आणि रीतसर मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्टींच्या आणि विशेष म्हणून यंदाच्या वर्षी उत्सव समितीचे अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी काही मागण्या त्या ठिकाणी मांडल्या, त्यालाही त्या ठिकाणी पोलीस खात्याने प्रशासनाने या ठिकाणी मान्यता दिली। म्हणून यंदाच्या वर्षीचा उत्सव त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मोठ्या दिमाखात त्या ठिकाणी होईल। बसवेश्वर सर्कल येथे असलेल्या मूर्ती जी आहे ते सध्या शाणे मूर्तिकार यांच्याकडे आहे, त्याचंही नियोजन चांगल्या पद्धतीचं ते लवकरात लवकर त्या ठिकाणी बसावं असं नियोजन पाठपुरावा मध्यवर्ती महामंडळ त्या ठिकाणी करत आहे आणि मला वाटतं येत्या रविवारी आपण ते मूर्ती त्या मध्यवर्ती महामंडळाच्या निरीक्षणाखाली महापालिकेची सगळी टीम आणि पोलीस खातं यांच्या निरीक्षणाखाली त्या ठिकाणी आपण आणणार आहोत आणि सोमवारी त्या ठिकाणी जलकुंभ घेऊन 400-500 महिला, बँड, पथक वगैरे असं सगळं नियोजन त्या ठिकाणी करून एक मध्यवर्ती महामंडळाकडनं पूजा त्या ठिकाणी आपण करणार आहोत। तर अशा पद्धतीचं नियोजन साधारण 16 ते 19 तारखेपर्यंत हे कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी राहील। पोलीस आयुक्ताच्या मीटिंगमध्ये आत्ताच आमचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश अण्णा पाटील यांनी सांगितलेलं आहे की जे मागणी मध्यवर्तींनी केलं ते सर्वच मागणी उपायुक्त कबाडे साहेबांनी मान्य केलं। तसंच सर्वात मोठं यश म्हणलं की मध्यवर्तीच्या मागणीने रात्री 12पर्यंत महात्मा बसवेश्वर मिरवणुका हे आनंद ह्या युवकांना घेता येईल आणि त्याच पद्धतीने हदवाड भागात भरपूर ठिकाणी जवळपास 50-60 मंडळं त्या जागेवर महात्मा बसवेश्वर जयंती साजरा करतात आणि त्यांना परमिशनची जी अडचण येत होती ती अडचण दूर करण्यासाठी आम्ही मागणी केली होती की एक खिडकी योजना चालू करा
आणि तात्काळ पोलीस आयुक्त साहेबांनी ती मंजूर केली आणि आजपासूनच त्या एक खिडकी योजनेचं अंमलबजावणी होऊन उद्या सकाळपासून विदिन 1 डे मध्ये परमिशन द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि तेही महात्मा बसवेश्वर सर्व ट्रस्टीसमोर मान्य केलं आहे. त्याच पद्धतीने सर्वच मंडळांना एक विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस परमिशनला जाता, परमिशन घेण्याच्या आधी मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्ष आणि ट्रस्टींचं जे शिफारसपत्र लागतं ते शिफारसपत्र आमच्याकडनं घेऊन तुम्ही परमिशन घेऊ शकता. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.